आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सई, सगळ्यात आधी मी तुझी माफी मागते. माफी? अहो पण काकू, तुम्ही असं काही केलेलंच नाहीये ना की माझी माफी मागावी. उलट तुम्ही नेहमी माझ्याशी चांगलंच वागत आलाय. जे घडून गेले त्याबद्दल नाही, पण पुढे जे काही घडू शकेल त्याबद्दल मी तुझी आधीच माफी मागते. म्हणजे भैरवीताईंची अजूनही अशी इच्छा नाहीये की तू या लग्नात असावंस. काय? पण देवांश सर तर म्हणाले होते की. हो हो, मला माहितीये देवांश काय म्हणाला ते, पण देवांश जे बोलला ते जर तो बोलला नसता तर तू या लग्नाला आलीच नसतीस, हो की नाही? खरं तर भैरवीताईंच्या सांगण्यावरून देवांश तुला हेच सांगणार होता की तू या लग्नात येऊ नकोस, पण नंतर मग त्यालाच खूप वाईट वाटलं. त्याचं मन खात होतं आणि त्याला माहितीये की तू खूप स्वाभिमानी आहेस. तो जर खोटं बोलला नसता तर तू या लग्नाला आलीच नसतीस. आणि आम्हाला जसं भैरवीताईंनी देवांशच्या लग्नात असावं असं वाटतंय, तसं तूही अंजलीच्या लग्नात असायला हवंस असं सुद्धा वाटतंय. खरं तर ताईंनी स्पष्टच सांगितलंय की तू जर ह्या लग्नात असशील तर त्या लग्न अटेंड करणार नाही. पण आम्हाला माहितीये भैरवीताईंचा खूप जीव आहे देवांशवर. नाही, त्या आधी चिडतील पण नंतर त्या समजून घेतील. त्या तापट डोक्याच्या आहेत पण मनाने खूप चांगल्या आहेत त्या. हे बघ, मी तुला एकच विनंती करते की ह्या सगळ्यात जर भैरवीताई तुला काही बोलल्या तर प्लीज ते मनाला लावून घेऊ नकोस. म्हणजे आपल्याला थोडंसं जपावं लागेल. देवांशचं आणि अंजलीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडावं असं तुला वाटतं ना? मग करशील इतकं प्लीज? शहाणी मुलगी, मला खात्री होती की तू माझं नक्की ऐकशील. चल, तुला रूम दाखवते. सुमनताई, सई या. ही तुमची रूम. काही लागलं तर नक्की सांगा. हा, येऊ सई? चल. अरे वा ताई, सई तुम्ही आलात. चला, बरं झालं. ताई, तुझी तब्येत बरी आहे ना? हो, बरी आहे. बरं न वाटायला काय झालंय? भाचीचं लग्न इतक्या मोठ्या आलिशान हॉटेलमध्ये होतंय म्हटल्यावर बरं वाटणारच आहे. डोळे दिपवून टाकणारा लग्न सोहळा बघता कसा येईल नाही तर. अगं मी, बरं झालं वंश, तुम्ही आलात, इतकं बरं वाटलं. माझ्या लेकीच्या लग्नाला यायलाच हवं तुम्ही वंश. असं कसं नाही का जानकीताई? म्हणजे अंजलीला आणि देवांशला वंशनचे आशीर्वाद मिळालेच पाहिजेत, हो की नाही? हो, अगदी बरोबर बोललात तुम्ही ललिताताई. सई आणि सुमनताईंशिवाय हे लग्न होऊच शकलं नसतं. बरं, आय एम व्हेरी सॉरी सई, मी चुकून तुम्हाला या रूम मध्ये पाठवलं. खरं तर तुमची रूम शेजारची आहे. चल, मी तिथे. नाही नाही नाही, अहो तुम्ही अजिबात चुकला नाही आहात. अहो, आम्ही आणि वंश काही वेगळ्या आहोत का? इतकी वर्ष एकाच खोलीत राहतोय, नाही का वंश? किती गोड.
ललिताताई, तुमच्या मुलीचं लग्न आहे म्हणजे तुम्हाला उत्साह वाटणारच, पण तुम्ही स्वतःच्या तब्येतीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका हा. तुमची तब्येत बरी आहे ना अगदी? आहे घेते काळजी. खरं सांगू का, देवांश आणि अंजलीचं लग्न लवकर व्हावं ही परमेश्वराचीच इच्छा होती असं म्हणायचं. आणि काय नाहीतर आपण काही लग्नाची घाई केली नसती, नाही का? मग घाई का केली? अगं बाई, अहो आपण गप्पा काय मारत बसलोय? नाही म्हणजे जानकीताई, अहो तुम्ही आमच्याशी गप्पा मारत बसलात तर आवडेलच आम्हाला. इतकं गोड बोलता तुम्ही, मला तर बाई इतकं आवडतं. पण म्हणजे पाहुणे रावळे कोणी येणार असतील तर तुम्ही गेलात तरी चालेल. हा हो हो, आमचे खूप गेस्ट आलेत, सगळ्यांची सोय झाली की नाही बघते मी. बरं येऊ मग मी आता? हो चल. झालं, आलात लगेच आमच्या पाठोपाठ? घोरपडी सारख्या चिकटून बसल्यात नुसत्या. नाही काय आहे, कितीतरी वर्षांनी आम्हाला मोकळा वेळ आणि ही आलिशान खोली मिळाली आहे, त्याचा जरा आनंद घेऊ द्या आम्हाला. लगेच आले आमच्या उरावर बसायला. उगाच काहीतरी बडबड नकोस. जानकीताईंनी चुकून त्यांना इथं पाठवलं म्हणून त्या इथं आल्यात. चल, मी तुम्हाला तुमची रूम दाखवतो. या नको. या. तर ही तुमची रूम. आणि ताई, तुला खरंच बरं वाटतंय ना? मधू, मला बरं वाटतंय, माझी काळजी करू नकोस. तू आपलं ते लग्नाच्या तयारीकडे लक्ष दे. बर, मी काय म्हणतो, तुम्ही जरा आता आराम करा. थोड्याच वेळात मेहंदीचा कार्यक्रम सुरू होईल, ते बोलवतील. आणि सई, दागिन्यांची बॅग नीट आहे ना? नीट ठेवलेत ना? हो मामा. ताई, जरा एक मिनिट.